एवढा वेळ नको. आज परीक्षा घेतात ते भगवंत आपली. कसं करताय तुम्ही? ओम श्री परमात्मने नमः. अगदीच जर तुम्हाला आवाज आला नाही तर मला तसा मेसेज करा हा सगळ्याजणी. हां, किंवा ह्यांच्या फोनवर फोन नाही चालणार का? बरं, ठीक आहे, आपण सुरू तर करू. श्री गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, माझ्या मात्यापित्यांचं स्मरण करते, गुरूंना वंदन करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी ज्यांच्या हृदयस्थ भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आता आपण गीतेचा अर्थ बघायला सुरुवात करूया. आपले 3 आठवडे गेलेले आहेत. 3 रविवार आपल्याला सुट्टी होती, त्यामुळे कितपत कोणाच्या लक्षात आहे माहीत नाही आहे, पण बघूया. हे काहीतरी असं उंच ठेवा, मला असं वाटतं. हां, असं ठेवा, इथे डबा आणाय. लाईट गेलेले असल्यामुळे थोडासा त्रास होईल, बघूया आता. तर दिवाळी झाली, ज्ञानाची दिवाळी. आपण मी ग्रुपवर टाकलंच होतं, दिवाळीचे संतांचे अभंग बरेचसे आपण वाचले असतील. तर दिवा म्हणजे काय? ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, सात्विकतेचा प्रकाश. आणि त्या प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून आपण हा जो प्रयत्न करतोय गीतेचा अर्थ बघण्याचा, त्याचा उद्देशच तो आहे की आम्ही जे मनुष्य जन्माला आलोय त्या मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक करायचं आहे. आणि म्हणून आपण गीतेचा अर्थ बघतोय. तर आपण 3ऱ्या अध्यायापर्यंत आलो होतो. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाने प्रश्न विचारलेला होता भगवंताला की ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ. तर भगवंतानी अर्जुनाला कर्मयोग सांगायला सुरुवात केली होती. आणि त्या कर्मयोगाचे बरेचसे सिद्धांत आपण आतापर्यंत बघितले. कर्मयोग बघता बघता कर्मयोगी कसा असतो त्याची लक्षणं बघता बघता आपण 26व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 26 श्लोक आपले झाले होते की बुद्धिभेद करू नये, की ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाचा बुद्धिभेद कधीही करू नये. तो जसं कर्म करतोय तसं त्याच्या कर्माचं कौतुक करत करतच त्याला पुढे न्यावं. इथपर्यंत आपण आलो होतो. आता त्याच्या पुढे जो आहे 27वा श्लोक, तो आता आपण बघू. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ज्ञानी माणूस आणि अज्ञानी माणूस यांच्यामध्ये काय अंतर असतं, ज्ञानी कसा असतो आणि अज्ञानी कसा असतो. तर पहिल्यांदा आपण ज्ञानी माणसाचं आत्तापर्यंत कर्मयोगाची लक्षणं बघितली. आता या श्लोकामध्ये ते आपल्याला सांगतात की अज्ञानाचं लक्षण सांगतात. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी केली जात असतात. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः, की सर्व कर्मे ही प्रकृतीच्या गुणांनी केली जातात. आणि आपण काय करतो, मी केलं असं म्हणतो, पण ते सगळं प्रकृती करत असते आणि गुणच गुणांमध्ये वर्तत असतात. म्हणजे पुढे आहे बघा की अहंकार विमूढात्मा कर्ता हमिती मन्यते. अहंकाराने आपण कसं म्हणत असतो, मी केलं असं म्हणत असतो, पण ते सगळं प्रकृती करत असते. आता याच्यामध्ये देहाभिमानी आणि म्हणजे आपल्याला देहाचा अभिमान आहे. आपण काय म्हणतो, देह माझा आहे. म्हणजे यांनी जी ही अज्ञानाची लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपणच दिसतो आपल्याला. कारण आपण सर्वसामान्य लोक आहोत. आपल्याला जरी शाब्दिक ज्ञान झालेलं आहे की आत्मा वेगळा आहे, देह वेगळा आहे आणि हे सगळं आत्म्याच्या अधिष्ठानावर घडतं आहे,
देह तर जड आहे आपला, पंचमहाभूतांनी बनलेला आहे, तो काहीच करू शकत नाही. पण आपल्याला असं वाटतं की देहच सगळं करतोय. आपण ह्या देहालाच मी समजतोय, खरं तर मी वेगळा आहे. म्हणून मग त्यांनी इथे सांगितलंय की ज्ञानी आणि अज्ञानी मानव कर्माच्या दृष्टीने पाहता बाहेरून सारखेच दिसतात. म्हणजे जे ज्ञानी असतात, जे संत असतात, ते आपल्यासारखेच असतात. ते काही वेगळे बाहेरून दिसायला आपल्या, त्यांनाही 2 डोळे, 1 नाक, 2 कान आपल्यासारखेच असतात. परंतु आणि कर्म पण ते आपल्यासारखे करत असतात. परंतु त्यांचं जी आतली अवस्था असते ती वेगळी असते, कारण त्यांना ज्ञान झालेलं असतं. आणि त्यामुळे त्यांची वागणूक जरी वर आपल्यासारखी दिसत असली तरी ते अंतर्गत मात्र वेगळे असतात. मग ती नेहमी ती एक गोष्ट सांगतात ना की एक माणूस होता म्हणे आणि रेल्वेमध्ये एक संत बसले आणि आजूबाजूला इतर आपल्यासारखी अनेक माणसं होती. तर कुणीतरी त्या माणसाला सांगितलं की हे फार मोठे संत आहेत बरं का. तर हा माणूस त्यांच्याकडे बघतोय. साधा माणूस वाटत होता, आपल्यासारखाच पोशाख केलेला होता आणि अगदी त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा कुठलाही असा गर्व किंवा अभिमान किंवा काहीतरी मी वेगळा आहे असं काहीही नव्हतं. आणि तो पण गाडी थांबली, मग त्यांनी चहा घेतला, काय केलं. तर मग ह्या माणसाच्या मनामध्ये अशी शंका आली की हा माणूस तर आपल्यासारखंच वागतोय सगळं काही, आणि हे लोक मला काय सांगतात की हा संत आहे म्हणून. आणि मग त्याला काही राहवलंच नाही. तो त्यांना म्हणतो, त्याच्याशी बोलला वगैरे, काय तुमचं नाव, कुठले तुम्ही, काय असं. आणि नंतर म्हणतो की म्हणे तुम्ही काय, म्हणे तुम्ही तर आमच्यासारखेच आहात म्हणे, आणि तुम्हाला हे लोक काय संत म्हणतात. तर तो म्हणाला, ते संत म्हणाले की ठीक आहे, मी कुठे म्हणतोय मला स्वतःला संत, पण ठीक आहे म्हणे, म्हणे तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे असं त्या माणसाने त्यांना विचारलं. तर ते म्हणाले की हो म्हणे, फरक काही, त्यांनी काही विशेष उत्तर दिलं नाही. ते म्हणाले नंतर वेळ आली की आपण ह्याला उत्तर देऊ. आणि नंतर काय झालं, गाडी थांबली जरा वेळ. तर ते संत त्याला म्हणाले, त्या माणसाला, की चला ना जरा खाली जाऊन आपण चहा घेऊया. तर याच्या परत मनात की पहा, हा संत असून आपल्यासारखा चहा घेतोय आणि गाडी थांबली तर आपल्याला म्हणतोय की चला खाली म्हणून. आणि म्हणून मग ते खाली उतरले, त्याच्याबरोबर तो माणूसही उतरला. आणि मग चहा वगैरे घेतला त्यांनी, गप्पा टप्पा मारल्या आणि गाडी सुटायची वेळ झाली. तर या माणसाची सगळ्या आतमध्ये बायका पोरं सगळेजण होते ना, तर ह्याचा जीव अगदी कासावीस व्हायला लागलाय, चलबिचल व्हायला लागली की गाडी सुटतीये आणि हा माणूस काय अजून इथेच उभा राहिलाय. तर ते म्हणाले की अहो चला ना, आता गाडी सुटायची वेळ झाली आहे. ते म्हणाले थांबावं जरा, अजून आपण काहीतरी घेऊ, थोडंसं मारा ना गप्पा. परत हा थोडा वेळ थांबला, परत याचा जीव घालमेल व्हायला लागली. तर त्या संतांनी त्याचा हात धरला, थांबा म्हणे, कुठे जात आहे. तर त्यांनी असा जोरात हात झिडकारला आणि तो पळत त्या गाडीमध्ये, कारण गाडी सुटली होती आणि संत खालीच उभे होते शांतपणे, आणि हा गाडीत चढला. संत म्हणतात, हे बघ, तुला फरक पाहिजे होता ना माझ्यातला आणि तुझ्यातला, हा फरक आहे. म्हणजे संतांना त्याचं काही नव्हतं की आपलं काही मागे सुटतंय किंवा काय, मी इथे मध्ये उतरलो तरी मला काही फरक पडणार नाही आहे. पण त्या माणसाचं सगळं कुटुंब, सगळी मुलं बाळं, ह्याच्यामध्ये संसारामध्ये जी आसक्ती होती ती सर्वसामान्यांची असते आणि संतांची ती नसते. हा फरक त्यांना दाखवून द्यायचा होता. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. मग कसे असतात हा फरक काय आहे, आपल्या ज्ञानोबांनी छान सांगितलंय की ते म्हणतात, ते देहाभिमानू सांडूनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. की हे जे संत असतात, हे जे महात्मे असतात, किंवा या ठिकाणी आपण त्यांना कर्मयोगी म्हणूया, की कसे असतात हे कर्मयोगी, तर ते देहाचा अभिमान त्यांनी टाकलेला असतो. देह म्हणजे मी असं ते कधीही म्हणत नाहीत. तर ते देह म्हणजे आत्मा, आत्मा, मी म्हणजे ब्रह्म असं म्हणतात. देह वेगळा आहे आणि मी म्हणजे ब्रह्म आहे, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे असं ते जाणत असतात. मग ते देहाचा अभिमान टाकून गुण आणि गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे आहेत त्यांचे उल्लंघन करून
देहामध्ये उदासीनतेने राहत असतात. आता उदासीनता हा पण शब्द आपण जो व्यवहारात वापरतो ती उदासीनता नाही. एखादा उदास झाला, उदासीनपणे बसला असं आपण म्हणतो ना, म्हणजे नैराश्य, तो अर्थ इथे घ्यायचा नाही. परमार्थामध्ये उदासीन म्हणजे काय, साक्षी, अलिप्त, सगळ्यापासून अलिप्त, म्हणजे त्याला म्हणायचं उदासीन. म्हणजे सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, की एखाद्या गोष्टीचं ज्याला सुखही वाटत नाही, दुःखही वाटत नाही, किंवा काही लाभ झाला तरी त्याला काही वाटत नाही, त्याचं काही नुकसान झालं तरी त्याला काही वाटत नाही, त्याला उदासीनतेनं राहणं असं म्हणतात. आणि आत्मा कसा असतो, आत्मा नेहमीच निष्क्रिय आहे, शुद्ध आहे, नित्यमुक्त आहे. पण अज्ञानी माणूस हे काही जाणत नाही. आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचं सगळं स्वरूप सांगितलेलं आहे, परंतु जो अज्ञानी असतो त्याला ह्याचा काही अनुभव आलेला नसतो. त्यामुळे देह, इंद्रिये यांना सगळ्याला तो सत्य मानत असतो. खरं तर ती सगळी असत्य आहेत, ती सगळी बदलणारी आहेत. आता आपणच बघतो ना, आपण बालपणी आपलं स्वरूप किती वेगळं असतं, मग तरुणपणी आपण कसं होतो, म्हातारपणी कसं होतो, आणि शेवटी मृत्यूला प्राप्त होतो. म्हणून याला असत्य म्हटलेलं आहे. म्हणून याला हे परिवर्तनशील आहे ना देह आपला, म्हणून प्रकृती ही मिथ्या म्हटलेली आहे, आणि म्हणून त्याला असत्य. नाही तर आपल्याला काय वाटेल की देह तर मला दिसतोय, मग याला असत्य कसं म्हणायचं. तर देह दिसत जरी असला तरी सुद्धा तो क्षणाक्षणाला बदलत असतो, क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये परिवर्तन येत असतं. म्हणजे मागचा जो मिनिट गेला, मागचा जो काल गेला, तो परत येणार नसतो, आणि आपली देहाची अवस्था तेव्हा बदललेली असते असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे दृश्य वस्तू आणि या दृश्य वस्तूहून द्रष्टा जो आहे तो वेगळा आहे. मागे एकदा आपण दृश्य आणि द्रष्टा ह्याच्यावर अगदी थोडंसं बोललो होतो, जास्त बोललो नव्हतो. त्याचा आता पुढे गीतेमध्ये हळूहळू येणारच आहे. लाईट येत आहेत जात आहेत असं चाललेलं आहे. तर हा जो द्रष्टा आहे, हा द्रष्टा म्हणजे काय, आत्मा, की जो साक्षी आहे, जो ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे, पण तो मात्र अलिप्त आहे. आणि दृश्य वस्तू म्हणजे ही प्रकृती आहे, हा देह आहे जे आपल्याला दिसत आहे, जे आपल्याला दिसत आहे. मग हा अज्ञानी हे जाणत नाही, आणि मग या अहंकारामुळे त्याच्या ठाई अहंता, ममता निर्माण होते. म्हणजे मी आहे, हा देह म्हणजे मी आहे, हे माझं आहे असं त्याच्या मनात निर्माण होतं. आणि अहंता आणि ममता, हे माझं आहे, ममता म्हणतात याला. या सर्व गोष्टींचा करता आपणच आहोत असं त्या व्यक्तीला वाटू लागतं, आणि भगवंतांनी अशा व्यक्तीला मूढ म्हटले आहे. आपण बघितलं ना इथे, अहंकार विमूढ आत्मा करता हमिती मन्यते, म्हणून त्याला मूढ असं म्हटलेलं आहे. आता प्रकृती त्रिगुणात्मक असते, म्हणजे सत्व, रज, तम हे 3 गुण प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात. अगदी दगडापासून ब्रह्मदेवापर्यंत म्हटलं तरी चालेल की सत्व, रज, तम हे 3 गुण प्रत्येक गोष्टीला लागू आहेतच. तर ह्या 3 गुणांपासूनच प्रकृती बनलेली आहे. त्यामुळे अज्ञानी आसक्त होतो, विचलित होतो, परंतु ज्ञानवंतावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, हे आत्ता आपण पाहिलं. आणि हीच भूमिका भगवान श्रीकृष्ण आता पुढच्या श्लोकामध्ये स्पष्ट करून सांगतात की ज्ञानी माणसावर ह्याचा कसा परिणाम होत नाही. हेच आपल्याला ते आता जास्त चांगल्या पद्धतीने पुढच्या श्लोकात सांगत आहेत. म्हणजे 28वा श्लोक, 3ऱ्या अध्यायातला 28वा श्लोक. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. की ते म्हणतात, हे महाबाहो, इथे त्याला महाबाहो म्हटलेलं आहे कारण त्याला युद्धासाठी उद्युक्त करायचं आहे भगवंताला. तो जे युद्ध टाकून निघाला होता ना, म्हणून त्याला प्रेरित करायचं आहे, त्याला प्रेरणा द्यायची आहे. म्हणून ते म्हणतात की हे महाबाहो, हे अर्जुना, तू अतिशय शूर आहेस, महाबाहो आहेस. तर हे जे आहे ही गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष कसा असतो, तर सर्व गुण गुणांमध्येच वर्तत आहेत असे मानून आसक्त होत नाही. म्हणजे हा जो ज्ञानी असतो ह्याला कळत असतं
की हे सगळं काय आहे, गुणांचा खेळ चाललेला आहे हा सगळा, आणि गुणच गुणांमध्ये वर्तत आहेत हे त्या ज्ञानी पुरुषाला कळलेलं असतं, आणि जो अज्ञानी असतो त्याला मात्र हे कळलेलं नसतं. मग आता ते म्हणतात की प्रकृतीच्या गुणांमुळे जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असं तो म्हणतो. कारण त्याच्या बुद्धीला भ्रम झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की जे दिसतंय तेच खरं आहे, आणि जे दिसत नाही आपल्याला, आत्मा आपल्याला दिसत नाही ना, मग त्याला खरा कसा मानायचा असं त्याला वाटत असतं. मग त्याच्याकडे त्यांनी सांगितलंय की गूढ तत्वज्ञान उघड करू नये. म्हणून म्हणतात ना की कोणी जर इच्छा प्रकट केली की आम्हाला गीता शिकायची आहे तरच गीता सांगावी. गीता स्वतःहून अशी कोणालाही सांगू नये. कारण की काय आहे, ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली आहे, ज्याला ते ऐकण्याची उत्सुकता आहे, त्यांनाच गीता सांगावी. लाईट का बंद केला? गेले का? अच्छा. त्यालाच गीता सांगावी. म्हणून ते म्हणतात या ठिकाणी की प्रकृतीच्या गुणांमुळे जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मीच करतो असे म्हणतो. अशा रीतीने देहाचा अहंकार धरणारा व स्वतःच मर्यादित समजणारा जो मूर्ख त्याला गूढ तत्वज्ञान उघड करू नये. मग आता गुण म्हणजे काय, तर सत्व रज तम यांच्या आधाराने असणारी, आता या गुणांवरच आपलं अंतःकरण, नंतर आपली इंद्रिये, आपला देह, ही सगळी या गुणांनीच निर्माण झालेली असतात. आणि या सर्वांच्या व्यापारास कर्म म्हणायचं. म्हणजे आपण जे कर्म करतो सकाळपासून रात्रीपर्यंत, आपण जे काय व्यापार करत असतो, जे काय क्रिया करत असतो, ते सगळं आपण गुणांनी प्रेरित होऊन करत असतो. म्हणजे जेव्हा माझा सत्वगुण वाढलेला असतो तेव्हा मी अभ्यास करेल, काहीतरी स्तोत्र म्हणेल, काहीतरी देवाची पूजा करेल. जेव्हा माझा रजोगुण वाढलेला असतो तेव्हा मी काम करेल, मशीनवर काम करेल, किंवा काहीतरी खरेदी करायला जाईल, मॉलमध्ये जाईल. त्याला रजोगुण म्हणतात. म्हणजे चंचलपणा, सतत कामामध्ये व्यस्त असणं, त्याला रजोगुण म्हणतात. आणि तमोगुण म्हणजे काय, निद्रा आणि आळस. म्हणजे मी झोप काढेल तेव्हा, किंवा आळसाने बसूनच राहील, टी व्हीच पाहत बसेल, तेव्हा आपला तमोगुण वाढलेला असतो. म्हणजे दिवसभरामध्ये ह्या 3 गुणांचा असा खेळ चाललेला असतो. म्हणून ते म्हणतात की या दोन्ही विषयी अहंकार उत्पन्न होत असतो आपल्याला. आणि मग त्यांनी विभाग यो हो सांगितलंय ना इथे, तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभाग यो हो. मग ह्या गुण आणि कर्मामुळे हे सगळं घडत असतं, सगळ्या क्रिया घडत असतात. आणि मग त्यांनी विभाग कशाला म्हटलेलं आहे, विभाग आत्म्याला म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे आत्मा कसा आहे, स्वप्रकाश आहे, ज्ञानस्वरूप आहे, असंग आहे, निर्विकार आहे, आणि तो या गुणकर्माचे स्वरूप स्वप्रकाशाच्या योगाने जाणत असतो. म्हणजे आत्मा हा स्वसंवेद्य आहे. आपल्याला ज्ञानेश्वरीची पहिली ओवी माहिती असेल की त्याच्यामध्ये स्वसंवेद्य हा शब्द आलेला आहे. म्हणजे स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला, त्याला दुसऱ्या कोणाच्याही प्रकाशाची गरज पडत नाही. आपण मात्र सगळी जी कर्म करतो ती त्याच्या प्रकाशात करतो. आत्म्याच्या प्रकाशामध्ये आपण सगळी कर्म करत असतो. म्हणजे आपण जर डोळ्यांनी बघतो, ती काही डोळ्यांची शक्ती नाही आहे, तर डोळ्याच्या पाठीमागे जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वामुळे आपल्याला बघण्याची शक्ती आलेली आहे, त्यामुळे आपण बघत असतो. म्हणून ते सांगतात की आत्मा कसा आहे, निर्गुण आहे, सर्वांचा भासक आहे, व्यापक आहे, आणि गुण कर्मे त्याहून अगदी भिन्न असतात. म्हणजे तो गुणातीत आहे म्हटलेलं आहे ना, त्याला काही गुण नाही आहेत कुठले, आणि सगुणही आहे, निर्गुणही आहे, तो असा आहे. आणि देह कसा आहे, देह विकारवंत आहे, परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे काय, मर्यादित. आणि हा अपरिच्छिन्न आहे, म्हणजे अमर्यादित आहे. आता हे आपण अभ्यास करता करता थोडंसं आपल्याला दुसऱ्या अध्यायाची आठवण यायला काही हरकत नाही, कारण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. आत्म्याचं स्वरूप आपण अशा पद्धतीने दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं. मग या अशा तत्वज्ञाची कर्माच्या संबंधाने कोणती स्थिती असते ते प्रस्तुत श्लोकाच्या उत्तरार्धात भगवंत सांगतात.
की हा जो तत्व जाणणारा असतो, हा जो कर्मयोगी असतो, आता आपण कर्मयोग बघतोय, त्यामुळे या अध्यायामध्ये कर्मयोगी त्याचीच लक्षणं सांगितलेली आहेत. त्याला तत्वज्ञ म्हटलेलं आहे. तत्वज्ञ म्हणजे काय? तत्व जाणणारा. तत्व म्हणजे काय? आत्मा, आत्मतत्व, आत्मतत्व जाणणारा. मग हा जो आहे तत्वज्ञ, ह्याला हे सगळं माहिती असतं की हे सगळा गुणांचा खेळ चाललेला आहे आणि मी काहीही करत नाही. त्यामुळे त्याच्याकडे कर्तृत्वाचा अभिमान नसतो. आणि आपल्याकडे कसं आहे? कर्तृत्वाचा अभिमान असतो. मी केलं असं आपल्याला वाटत असतं कायम, आणि त्याचा अभिमान आपल्याकडे असतो. परंतु त्याच्याकडे ते नसतं. आणि मग त्यांनी उदाहरण छान दिलं इथे, की ज्याप्रमाणे आकाशाच्या ठाई पक्षी आपल्या पंखाच्या सहाय्याने मनास वाटेल तिकडे भराऱ्या मारीत असतो, तरी आकाशाला त्यापासून यत्किंचितही विकार होत नाही. आकाशाला काही असा अभिमान वाटत नाही की पक्षी माझ्या पोकळीमध्ये विहार करतोय किंवा मी त्याच्यासाठी काही केलंय, असा आकाशाला अजिबात अभिमान वाटत नाही. तसा हा ज्ञानी पुरुष असतो, तसा हा कर्मयोगी असतो. आणि दुसरं उदाहरण त्यांनी दिव्याचं दिलं आहे, की दिव्याच्या प्रकाशाने मनुष्य हवे ते काम करीत असतो, तरीसुद्धा दिवा कधीही विकार पावत नाही. दिव्याला त्याचा अभिमानही नसतो आणि त्याला त्याचं वाईटही वाटत नाही. आता सूर्य उगवतो, सूर्य हा उत्तम कर्मयोगी म्हटलेला आहे. उत्तम कर्मयोगाचं उदाहरण म्हणजे सूर्य आहे, आणि जो आपल्याला डोळ्यांनी दिसणारा पण आहे. तर हा सूर्य कसा आहे? अगदी वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो, आणि त्याच्या प्रकाशामध्ये लोक काय काय करत असतात. कोणी चांगली कामं करतात, कोणी वाईटही कामं करतात, कोणी भांडणं करतात, कोणी देवपूजा करतात. पण त्या सूर्याला त्याचं काहीही नाही, की तो काय असं म्हणत नाही की मी उगवलं म्हणून तुम्ही हे कामं करताय, माझ्या प्रकाशात तुम्ही हे कामं कर. नाही, तो त्याचं वेळेवर काम करत असतो. त्याला त्याचा अजिबातही अभिमान नसतो किंवा तो विकारी पण होत नाही. आणि त्याला उदासीनता जो शब्द आपण वापरला होता तो त्या ठिकाणी वापरला आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की हा तत्वज्ञ तसा असतो. आत्म्याची ही गोष्ट तशीच आहे की तो देहेंद्रिया म्हणजे देह आणि इंद्रिय यांच्यापासून वेगळा आहे आणि तो जराही विकारवश होत नाही. म्हणजे सारांश काय की आत्मा सर्वदा अकर्ताच आहे. मीपणाच्या दोषामुळे तो करता आहे असं वाटतं. म्हणजे आपण कसं कोणी गेलं की आपण काय म्हणतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. पण खरं तर आत्मा शांतच आहे, शांती मिळायची काही गरज नाही आहे. शांती कोणाला मिळायला पाहिजे? जीवात्म्याला. म्हणजे जीवात्मा वेगळा आणि आत्मा वेगळा. आत्मा हा पूर्णपणे निर्लिप्त असतो, त्याला कशाचंही काहीही पूर्ण अविकारी असतो तो. त्यामुळे आत्म्याला शांती मिळो हे काही बरोबर नाही आहे, जीवात्म्याला शांती मिळो हे बरोबर आहे. आत्मा सर्वदा अकर्ताच असतो आणि मीपणाच्या दोषामुळे तो करता आहे असं वाटतं आपल्याला. अहंतेचा निराश होताच शुद्ध आत्म्याची प्रचिती होते. म्हणजे त्याचीच रूपं आहेत ही सगळी. शुद्ध, तो शुद्धच आहे, परंतु अहंकार आल्यामुळे त्याला आपण जीवात्मा म्हटलेलं आहे, की मी जीव आहे असा ज्याच्याकडे अहंकार येतो मग तो जीवात्मा झाला. मग त्याच्या पुढे अजून तो मी देह आहे असं झालं की मग तो देह झाला. म्हणजे ही सगळी आत्म्याचीच रूपं आहेत. आणि जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आपोआपच हे सगळं नाहीसं होतं. ज्ञान म्हणजे कुठून बाहेरून आपल्याला हे ज्ञान मिळायचं नाही आहे, तर हे आतल्या आतच आहे. हे ज्ञान आपल्याला आहेच. म्हणजे लहानपणी बघा दासबोधामध्ये फार सुंदर वर्णन आहे की गर्भाचं वर्णन करताना रामदास स्वामींनी इतकं सुंदर वर्ण केलं आहे की तो जो गर्भ असतो म्हणे आतमध्ये आईच्या गर्भामध्ये, तेव्हा तो तिथे सोहम सोहम असं म्हणत असतो. त्याला पूर्णपणे ज्ञान असतं गर्भामध्ये आणि त्याला ते सगळं आईचं रक्त मांस काय काय त्याच्या तोंडात डोळ्यात जात असतं, त्याला जळजळ वगैरे होत असते, त्रास होत असतो. परंतु आणि त्या ठिकाणी त्याचं ज्ञान जागृत असतं आणि तो देवाला म्हणत असतो की देवा मला सोडव ह्याच्यातून, मी तुझंच नाव घेईल, तुझीच उपासना करेल. सोहम 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 म्हणजे मी आत्मा आहे, मी म्हणजे तूच आहे असं तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो आईच्या गर्भातून बाहेर येतो की लगेच त्याला या प्रकृतीचा संग लागतो आणि तो कोहम कोहम असं म्हणायला लागतो. म्हणजे तू कोण आहेस? मी तुला जाणत नाही, तू आणि मी वेगळा आहे. लगेच गर्भातून बाहेर आल्या आल्या त्याला या संसाराची लागण होते असंच म्हणायला पाहिजे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की
हा देह जो आहे हा प्रारब्ध प्राप्त असल्या कारणाने इंद्रियास विषयांचा भोग व्हावयाचा चुकत नाही. की प्रारब्धामध्ये जे आहे ते घडणारच आहे. ते तर आपल्याला म्हणजे संतांना सुद्धा प्रारब्धाप्रमाणे कर्मही करावीच लागतात, परंतु अंतर्गत मात्र त्यांची स्थिती वेगळी असते. ते ज्ञानी असतात, ते आत्म्याचं स्वरूप जाणत असतात. हे या श्लोकातून आपल्याला त्यांनी सांगितलंय. परत ज्ञानेश्वर महाराज आले इथे. ते म्हणतात, कसा असतो हा ज्ञानी पुरुष, याचं वर्तन कसं असतं. ते देहाभिमानी सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. की हा जो कर्मयोगी असतो, हा जो ज्ञानी असतो, हा देहाचा अभिमान यांनी टाकून दिलेला असतो आणि गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे आहेत त्यांचे उल्लंघन करून देहामध्येच हा उदासीनतेने राहत असतो. उदासीन शब्द आज आपल्या चांगला लक्षात राहील की उदासीनतेने तो राहत असतो, म्हणजे अलिप्तपणे राहत असतो, साक्षी भावाने राहत असतो. आतापर्यंत त्यांनी आपल्याला ज्ञानी पुरुषाने कर्म का करावे, कसे करावे ते सांगितले. मात्र मूढजनांना कर्मापासून परावृत्त करू नये हा पण इशारा त्यांनी दिलेला आहे. की जे सर्वसामान्य लोक असतात त्यांना डायरेक्ट ज्ञान कधीही देऊ नये. अहम ब्रह्मास्मी, एखाद्याने त्यांना असं सांगितलं की अरे तू म्हणजे ब्रह्म आहे, तू म्हणजे आत्मा आहे, तुला काही करायची गरज नाही आहे, पण ज्याचं चित्त शुद्ध झालेलं नाही आहे त्याला मग या गोष्टीचा विपरीत परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. म्हणून मग हा 29वा जो श्लोक आहे त्याच्यात ते म्हणतात, प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृष्णविदो मंदान कृष्णविन्न विचालेत. म्हणजे प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले पुरुष, प्रकृतेर गुणसम्मूढा सज्जनते गुणकर्मसु, म्हणजे प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले पुरुष गुण आणि कर्मे यात आसक्त होत असतात. म्हणजे आपल्यासारखे लोक, सर्वसामान्य लोक, की आम्ही मोहित झालेलो आहे, आम्ही गुणांमध्ये वावरतो, सत्व रज तम हे सारखे गुण आमच्याकडे येत जात असतात. तर अशा त्या चांगल्या रीतीने न समजणाऱ्या मंदबुद्धी म्हटलंय त्यांनी, अज्ञानी म्हटलंय. कारण की बरोबर आहे ना, आत्म्याचं ज्ञान काही आपल्याला झालेलं नाही आहे, अनुभव काही आलेला नाही आहे. म्हणून अशा लोकांना पूर्ण ज्ञान असणाऱ्या पुरुषाने चाळवू नये किंवा त्याचा बुद्धिभेद करू नये, त्याला ज्ञान सांगू नये. म्हणजे असं त्यांनी सांगितलंय की जे मंदबुद्धी असतात, जे सर्वसामान्य असतात, त्यांना कर्म हे केलंच पाहिजे. आपण सुरुवातीलाच बघितलं ना, या अध्यायाची सुरुवातच अशी झाली आहे की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, की कुठलाही माणूस एक क्षणभर सुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. मग त्याला जर आपण डायरेक्ट आत्मा हा करता आहे, आत्मा हा क्रिया आहे, तो साक्षी आहे, तो अलिप्त आहे, तो काहीच करत नाही, हे जर आधीच सांगितलं तर तो सुद्धा काहीच करणार नाही आणि त्याला ज्ञान तर काही झालेलंच नाही आहे मुळात. म्हणून हे घडलं ना, गीतेमध्ये आपण बघितलं की दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवंतांनी ज्ञान दिलं, पण अर्जुनाच्या काही ते पचनी पडलं नाही. म्हणजे अर्जुन तर केवढा अधिकारी पुरुष होता, आपल्यापेक्षा निश्चितच त्याचा सखा होता श्रीकृष्ण, सतत त्याच्याबरोबर राहत होता. मागच्या वेळेस मला कोणीतरी प्रश्न विचारला होता, ते आहेत की नाही यावेळेस माहीत नाही, की अर्जुनाला म्हणे असं अर्जुनाला का गीता सांगितली असं कोणीतरी विचारलं होतं मला वाटतं, की अर्जुनालाच गीता का सांगितली भगवंतानी. तर अर्जुनाचा तेवढा अधिकार होता. आणि नरनारायणाची जोडी आहे ती, म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार आहेत आणि अर्जुन हा नराचा अवतार आहे. नरनारायण हे 2 ऋषी होते आणि त्यांचा हा अवतार आहे. आणि अर्जुन हा ऋजू मनाचा होता, अर्जुनाकडे सगळे सात्विक गुण होते आणि अर्जुन हा भगवंताचा सखा होता. त्यातून तो त्याला शरण गेलेला होता की भगवंता तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच नाही, तू म्हणशील ते. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम, की तू माझा काय जसा योगक्षेम चालवशील तसं मी करायला तयार आहे, माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे, तू जे करशील ते मला मान्य आहे, असा अर्जुन होता. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितलेली आहे.
तर मग त्यांनीच पुढे सांगितलंय आपल्याला या श्लोकामध्ये 29व्या की प्रकृतीचे जे सत्व रज तम असे 3 गुण आणि त्याचपासून उद्भवलेली अंतःकरण इंद्रिये देह यांच्या योगाने होणारी जी कर्मे त्यांच्या संबंधाने अहंता आणि आसक्ती ज्याच्या ठाई वास करीत असते त्याला मूढ म्हटलेलं आहे. हेच मागच्या श्लोकात सांगितलं आणि हेच परत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे कसे असतात मूढजन की आपली जी क्रिया आपण जे दिवसभर करत असतो ऐकणे पाहणे बोलणे खाणे